आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पॅन्डोरा पेपर्सच्या जाळ्यात अडकले मान्यवर। कोरोना बळींच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून 50,000 रुपये मदत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत भव्य मोर्चेचा निर्णय। माजी आमदारांच्या विरोधात आता बॅनर पेटविण्याची मोहीम। संजय पाटलांनी मागितली मराठी भाषिकांची माफी। श्री दुर्गामाता दौडी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ईद ए मिलादच्या मिरवणुकीला अनुमतीची मागणी। श्री कपिलेश्वर देवस्थान येथे सफरचंदाची आरास। ककेरीतील बिश्रमा देवी यात्रेस अनुमतीची मागणी। निपाणी मतदारसंघात बहुग्राम पाणीपुरवठा योजनेसाठी 200 कोटीचा निधी। फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा। फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से फिर से फिर से जीतेंगे हम यारा, फिर से फिर से। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रातील नामवंतांचा पॅन्डोरा पेपर्समध्ये समावेश आहे। या धनाढ्य भारतीयांनी कर सवलत किंवा संपूर्ण कर माफी असलेल्या देशात गुप्त गुंतवणूक केली आहे। त्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, नीरा राडिया, गांधी कुटुंबियांचे निष्ठावंत दिवंगत सतीश शर्मा आदींचा समावेश आहे। सन 2016 साली अवसायनात गेलेल्या पतसंस्था ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंडमधील एका परदेशी कंपनीचे लाभार्थी मालक म्हणून सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे पॅन्डोरा पेपर्समध्ये आहेत। पॅन्डोरा पेपर्सचा भाग असलेल्या पनामातील अल्कोगाल या लॉ फर्ममधील तपासाच्या रेकॉर्डमध्ये सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांची BVI मधील सास इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे BO आणि संचालक म्हणून नावे आहेत। पॅन्डोरा रेकॉर्ड्स मध्ये सासचा पहिला उल्लेख 2007 मध्ये आला आहे। कंपनीच्या मालकांना मिळालेल्या आर्थिक फायद्यांसह अधिक तपशीलावर दस्तऐवज जुलै 2016 मध्ये या कंपनीच्या स्थापनेपासून उपलब्ध आहेत। कोरोना बळींच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून 50,000 रुपये मदत। देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईबाबत सोमवारी अंतिम निर्णय देण्यात आला। सुप्रीम कोर्टाने झालेल्या मागील सुनावणीत केंद्र सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50,000 रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले होते। कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार कुटुंबियांना 50,000 रुपयांची भरपाई देणार आहे। केंद्र सरकारने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे। केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की कोविड-19 मुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून भरपाईची रक्कम दिली जाईल। भारतात कोविड-19 मुळे मरण पावलेल्या सर्वांना 50,000 रुपये भरपाईची रक्कम देण्याच्या केंद्राच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने कोविड-19 पीडितांना भरपाईची रक्कम देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी NDMA निर्देश देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आदेश दिला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत भव्य मोर्चाचा निर्णय।
निवडणुका लढविणे हा एक लढ्याचा भाग आहे, त्यामुळे निवडणुकीतील अपयश बाजूला सारून पुन्हा एकदा समितीच्या बळकटीसाठी पुनश्च हरिओम करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मराठी भाषिकांची प्रशासनाला ताकद दाखवून देण्यासाठी लवकरच भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला। महापालिका निवडणूक आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीस शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी अध्यक्षस्थानी होते। यावेळी व्यासपीठावर माजी महापौर मालोजीराव अस्टेकर, माजी आमदार मनोहर गिणेकर, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, रणजित चव्हाण पाटील होते। मराठी भाषिकांची ताकद पुन्हा एकदा दाखवून देण्याकरिता 1 नोव्हेंबर पूर्वी भव्य मोर्चा काढला जाईल। यासाठी सर्वांनी आपापल्या विभागात अधिक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच बैठकांचे आयोजन करावे असे आवाहन केले। माजी आमदाराच्या विरोधात आता बॅनर पेटविण्याची मोहीम। बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या त्या वक्तव्याच्या जाहीर निषेधार्थ आता गावागावात पडसाद उमटत आहेत। शिवसेना वाघवडे शाखा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर्स आणि घोषणाबाजी देत त्या वक्तव्याचा निषेध केला। तसेच राष्ट्रीय पक्षांनी अशी अपमानाची पुनरावृत्ती केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे। जो कोणी राष्ट्रीय पक्षातून येतो, मराठी समाजाचा अपमान करतो, दडपशाही करतो, हुकूम गाजवतो, पण खबरदार पुन्हा पुन्हा असे अवमान भाष्य कराल तर त्याच्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल असा इशारा शिवसेना पदाधिकारी वर्गाने दिला। तसेच शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी दिला। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय पाटलांनी मागितली मराठी भाषिकांची माफी। सध्या बेळगाव तालुक्यात माजी आमदार संजय पाटील यांच्या विरोधात रान पेटले आहे। त्यांनी मराठी भाषिक जनता आणि महिला वर्गाला उद्देशून अवमानकारक वक्तव्य केले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समस्त मराठी भाषिकांची माफी मागितली आहे। आपण कोल्हापूर येथे जन्म घेतला असून मराठी भाषिक आहोत। आपण आमदार असताना छत्रपती शिवरायांच्या पुतळे उभारणीला नेहमीच सहकार्याचा हात दिला आहे। त्याचप्रमाणे शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे। आता माझ्या बोलण्याचा विपर्यास करून आणि धचा मा करणाऱ्या आनंदीबाईमुळे मराठी भाषिक माझ्यावर अविश्वास दाखवित आहेत। मी मराठी भाषिकच असल्यामुळे माझ्यावर अविश्वास दाखवू नका। तरी देखील माझ्याकडून चूक झाली असे मानत असाल तर मी तुमची जाहीर माफी मागतो असे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळविले आहे। नमस्कार। गेली 3-4 दिवस वेगवेगळ्या मीडियामध्ये, सोशल मीडिया असेल, पत्रकारात असेल किंवा टीव्ही माध्यमात असेल, माझ्याबद्दल एक अपप्रचार सुरू आहे की मी मराठी विरोधात बोलतोय, मी मराठी विरोधी आहे म्हणून। मला थोडंसं मनाला वेदना झाल्या, वाईट वाटलं, पण थोडंसं हसूही आलं। काय संजय पाटील मराठी माणसाच्या विरोधात बोलू शकेल? जो स्वतः कोल्हापुरात जन्मला मराठी आहे, तो मराठी माणसाच्या विरोधात बोलेल का? मी मराठी काय, मी हिंदुत्ववादी विचाराचा आहे। मी कुठल्याही मराठी, कन्नड किंवा कुठल्याही जाती धर्माच्या भानगडीत असलं काही बोलणार नाही की ज्याच्यामुळे कुणाच्या भावना दुखवतील। ज्या संजय पाटलांनी आमदार असताना छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावून राजगडचं काम जे कुठल्याही आमदारांनी केलं होतं त्याची सुरुवात केली। ज्या संजय पाटलांनी 70 वर्ष या देश स्वातंत्र्यानंतर छत्रपती शिवरायांची जयंती फक्त महाराष्ट्रात साजरी व्हायची, ती कर्नाटकातही शासकीय पातळीवर साजरी व्हायचं पण प्रयत्न करणारा किंवा ते आदेश आणणारा संजय पाटील मराठी विरोधात बोलू शकेल का हो? हे फक्त महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना माहीत असलेला एक इतिहास आहे पेशवाईचा। पेशव्यामध्ये एक आनंदीबाई झाली जिनं धचा मा केला, तसं इथे का आनंदीबाई आहे जी धचा मा करायला आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला लागल्या। मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, मी कधीही तसलं विचारही करणार नाही। मी कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा असलेला आहे। मी सगळ्याच जाती धर्माच्या भाषेच्या लोकांचा आदर करतो आणि त्या पद्धतीने मी जीवनही जगतो। तरी सुद्धा मी माझं इतकं प्रेम आहे सगळ्याच भाषेवरती, कन्नड असेल, मराठी असेल, गुजराती असेल, राजस्थानी असेल, कोकणी असेल, कुठली सगळ्या भाषेचा गौरव करतोच, पण माझी मातृभाषा मराठीवर तर अपार प्रेम आहे। कुणाचं चुकून मन दुखलं असेल, वाईट वाटलं असेल, अपप्रचारावर तुम्ही विश्वास ठेवत असेल, तुमच्या स्वतःच्या आत्म्यालाच विचारा की हा मराठीबद्दल गैर उद्गार काढू शकेल का संजय पाटील? संजय पाटीलवर मराठीबद्दल अविश्वास दाखवणे म्हणजे तुम्ही स्वतःवर अविश्वास दाखवा लागलाय। माझी हात जोडून विनंती आहे, अशा प्रकारचा गैरसमज करू घेऊ नका। तरी सुद्धा कुणाचं मन दुखावलं असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो, कारण मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती, कन्नड संस्कृती सगळ्यांचाच गौरव मी करतो। त्यामुळे तुम्हा सर्वांचं मनापासून
आभार मानतो की तुम्ही मला हे बोलायला तरी एक संधी दिलात परत एकदा सांगायला की मी शिवरायांचा भक्त आहे, मी शिवरायांना देव म्हणून पूजा करतो. शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणायचे हे लोक, मी शिवरायांची मूर्ती म्हणा म्हणून सांगणारा. छत्रपती शिवरायांच्या अनेक मूर्त्या मी बसवल्या. शिवरायांची जयंती साजरी करण्याचा आदेश शासकीय पातळीवर मी आणला. राजहंसगडचं काम सुरू करणारा मी मराठी विरोधात हसायचं की रडायचा हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही ठरवा मित्रांनो की कोण मराठी विरोध असेल. फक्त इतकंच सांगेन, राजकारणाला भाव देऊ नका, कुणावर विश्वास ठेवू नका. आणि हा संजय पाटील तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. क्षमा मागितलं तर मला काही भोकं पडणार नाहीत. 100 वेळा क्षमा मागतो. श्री दुर्गामाता दौडी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने नवरात्रीच्या कालावधीत श्री दुर्गामाता दौड हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी एम जे हिरेमठ यांच्याशी चर्चा केली. तसेच या मागणीचे निवेदन सादर करून दुर्गामाता दौडीच्या उपक्रमाची माहिती दिली. श्री दुर्गामाता दौड हा युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण करणारा उपक्रम आहे. त्यामुळे याचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने होत असते. यामधून युवा पिढीला सक्षम बनवण्याचा उपक्रम होतो. त्यामुळे याविषयी अनुमती देण्याचे म्हणणे मांडण्यात आले. मागच्या वर्षी कोविडचं जे काय पालन आलं होतं त्यामुळं फक्त आम्ही 10 लोक या दौडीमध्ये पडलो होतो. यावर्षी तसं काय कोविडचं इतकं प्रभाव नाही आहे. आता शाळाही सुरू झालेल्या आहेत, ऑफिस सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळं आम्हालाही दौड सुरू करायला परवानगी शासनानं द्यावं यासाठी आम्ही कमिशनर साहेबांना भेटायला इथे आलो होतो. अनेक उपक्रम सुरुवात झालेले आहेत. रेणुका मंदिर आता मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी उघडं झालेलं आहे. तर आम्हालाही दुर्गामाता दौड सुरू करायला परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती करायला कमिशनरांच्याकडे आलेलो आहे. ईद ए मिलादच्या मिरवणुकीला अनुमतीची मागणी. ईद ए मिलादचा सण दिनांक 19 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने बेळगावातील मुस्लिम धर्मबांधव एक मिरवणूक काढतात. या मिरवणुकीला अनुमती देण्यात यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा सीरत कमिटी यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी एम जे हिरेमठ यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम धर्मबांधवांना कोरोनाच्या कारणामुळे मागील वर्षी अनुमती मिळाली नाही. त्यामुळे ही मिरवणूक होऊ शकली नाही. आता या मिरवणुकीला अनुमती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. श्री कपिलेश्वर देवस्थान येथे सफरचंदाची आरास. सोमवार निमित्त श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये 525 सफरचंद पासून आकर्षक अशी आरास करण्यात आली. संपूर्ण शिवलिंग सफरचंद पासून झाकण्यात आले. त्यानंतर विशेष आरती करून दर्शनासाठी खुले करण्यात आले. ही सुरेख अशी आरास साकारण्यासाठी मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे आणि गणेश देवर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राकेश कलघटगी, राहुल कुरणे, विवेक पाटील आणि ट्रस्टी तसेच सेवेकरी उपस्थित होते. कक्केरीतील बिस्रम्मा देवी यात्रेस अनुमतीची मागणी. कक्केरी तालुका खानापूर येथील बिस्रम्मा देवीच्या यात्रेला अनुमती देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कक्केरी ग्रामस्थांच्या वतीने भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीची यात्रा ही सर्व भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी या संदर्भात मागणी केली आहे. याची नोंद घ्यावी. नवरात्रोत्सवात या ठिकाणी यात्रा भरवण्याची प्रथा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. ती पुढे सुरू ठेवण्यासाठी अनुमती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम जे हिरेमठ यांना सादर करण्यात आले. ನವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬ ಒಳಗೆ ಕಕ್ಕೇರಿಯಲ್ಲಿ ಬಿಷ್ಟಮ್ಮ ಯಾತ್ರೆ ನಡೆದೈತಿ. ಅದು ಬಿಷ್ಟಮ್ಮ ಯಾತ್ರೆಗೆ ಪರವಾನಗಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಒಂದು ನಿವೇದನ ಡಿ.ಸಿ ಸರ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಅವರು ಕೋವಿಡ್ ಎಲ್ಲ ನಿಯಮದು ಎಲ್ಲ ಪಾಲಿಸಿ ಯಾತ್ರಾ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ನಮಗೆ ಅದು ಪರವಾನಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮತ್ತು ಇವರು ಕಕ್ಕೇರಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ಅವರು ಮನವಿ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. निपाणी मतदारसंघात बहुग्राम पाणी पुरवठा योजनेसाठी 200 कोटींचा निधी.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिथे पाण्याची समस्या आहे तिथे या योजनेतून दूर केली जात आहे। केंद्र सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना ग्रामीण भागाला वरदान ठरणार आहे। निपाणी मतदारसंघातील पाणी समस्या दूर करण्यासाठी बहुग्राम योजनेतून सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोले यांनी केले। ते शिरदवाड तालुका निपाणी येथे JJM योजनेतून मंजूर झालेल्या 45 लाखाच्या पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। या कामाचा शुभारंभ मंत्री शशिकला जोले आणि खासदार अण्णासाहेब जोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी पूजन दीक्षिता कांबळे, बाळाबाई पुजारी, अर्चना पाटील, जयश्री लडगे, राणी पाटील, उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते झाले। मान्यवरांनी श्रीफळ आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला। जयंती आचरण करतोय, लाल बहादूर शास्त्री जयंती आचरण करतोय। ज्या वेळेला ब्रिटिशांच्या गुलामगिरी होतं आमच्या देशामध्ये, त्या गुलामगिरीतून आपल्या प्रजेंना मुक्त करून भारत स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून गांधीजी सारख्यांनी पुढाकार घेतला। प्रामाणिकाने निष्ठेला प्रामाणिक म्हणून आपल्याला ओळखलेले जाणारे लाल बहादूर शास्त्रीजी असतील, भगतसिंग असतील, सुभाषचंद्र बोस असतील, एक काय दोन काय हजारो लाखो लोक हे भारताला स्वतंत्र मिळावं, आमचा जीव गेला तरी परवा नाही, परंतु पुढची पिढी आनंदाने राहावी म्हणून त्यांचं जीवन सगळं आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक त्याग बलिदान केले। तसलांना आज आम्ही आठवण करून घ्यायचंय। गांधीजींचं तत्व, त्यांचा आदर्श, त्यांचं जे गुण होतं आणि आज त्यांना आम्ही आपल्या भारत देशासाठी जे बलिदान दिलं त्यांना सगळ्यांना स्मरण करून आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये आहे। 75 वर्ष आम्ही आचरण करत आहे। त्या प्रकारचं 42.5% सेंट्रल, 42.5% स्टेट आणि फक्त 10% आपलं पंचायती किंवा लोकांकडे घ्यायचं अशामध्ये केलेलं आहे। आता ऑलरेडी अख्ख्या भारत देशात हे कार्यक्रम चालू आहे। कुठल्या गावात पाण्याचं टंचाई असतील तिथं मूळ पाणी बोरवरनं असतील किंवा विहिरीवरनं असतील किंवा नदीवरनं आणायचं असतील, तिथून पाईपलाईन करायचं। गावात पाईपलाईन पूर्वीचं असेल तर भात झाला असेल गावात सर्व पाईपलाईन करायचं आणि त्यामधून ओव्हरहेड टँक असलं तर ओव्हरहेड टँक बांधायचं आणि घरगुती चाव्या कनेक्शन द्यायचं। हे जे कार्यक्रमचं आहे त्यामधून आपल्या मतदारसंघात बऱ्याच गावात मंजूर आहे आणि ह्या वर्षात नवीन जे मंजूर मिळालेलं आहे साधारणपणे 5 काय तर बहुग्राम योजनात मिळालेलं आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आहार आणि वन्य विभागाचे मंत्री उमेश कत्ती यांच्या नेतृत्वाखाली आणि बेळगावचे जिल्हाधिकारी, रिजनल कमिशनर, सिव्हिल हॉस्पिटलचे डायरेक्टर तसेच अधिकाऱ्यांसोबत बेळगाव बिम्समध्ये काल तपासणी करण्यात आली आणि तेथे नूतन आयसीयू वार्ड आणि एक जनरल वार्ड त्याचबरोबर नवीन बांधलेल्या भोजनालयाचे उद्घाटन करण्यात आले। प्रादेशिक आयुक्तांच्या मार्गदर्शनातून बिम्सचा काही कायापालट झाला आहे, याचे स्वागत मी आणि उमेश कत्ती साहेबांनी केले आणि जी काही सुधारणा आणि स्वच्छता या हॉस्पिटलमध्ये झाली आहे ती पुढे सुद्धा कायम राखावी याची सूचना दिली। या संदर्भात काही मागण्या म्हणजेच डॉक्टरांची आवश्यकता, ॲम्ब्युलन्स आवश्यकता आणि काही वैद्यकीय उपकरणे याची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती। त्याला मी आणि मान्य मंत्रींनी जिल्हा इस्पितळात काहीही आवश्यक असल्यास वैद्यकीय मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली। बेळगावात हायटेक अनुभव मंडपाची इमारत सज्ज। गदग येथील तोंटादार्य श्री 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 गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्यासोबत भारताचे 12वे शतकातील हिंदू तत्वज्ञानी, समानतेचे आरंभ असलेल्या श्री बसवेश्वर महाराज यांच्या जीवनाचे प्रतिरूप म्हणून बेळगावात हायटेक अनुभव मंडपाची स्थापना केलेल्या इमारतीचे आमदार अनिल बेनके यांनी निरीक्षण केले। बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नाचे फळ म्हणून बेळगावच्या महांतेशनगर येथील अक्क महादेवी रोडवर अनुभव मंडप उभारण्यासाठी इमारत आधीच चिन्हांकित केली गेली आहे। सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून ही इमारत हायटेक टच सह उभारली जाईल आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। गदगचे तोंटदार्य श्री 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 गुरुसिद्ध महास्वामी यांनी या अनुभव मंडपाची पाहणी करून शुभेच्छा दिल्या। श्री बसवेश्वर महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र, त्यांचा इतिहास सर्वांना समजावा यासाठी सदर विशाल संग्रहालय उभारण्यात येणार आहे। श्री बसवेश्वर महाराजांचे संपूर्ण जीवनाचे चरित्र, साधना, टिप्पणी, अभ्यास, संगीताचा 5 भाषांमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे उपलब्ध केला जाईल। गांधी जयंती निमित्त शाहूनगर येथे लसीकरण आणि स्वच्छता मोहीम। वार्ड क्रमांक 33च्या नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा पाटील यांनी गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती यांचे औचित्य साधून वार्डात स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थी आणि नागरिकांना कोरोना, डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली। या निमित्ताने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता करून घेतली। तसेच मार्कंडेय हायस्कूल आणि शाहूनगर मधील प्राथमिक शाळेत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून फोटो पूजन केले। त्याचप्रमाणे या ठिकाणीच त्यानंतर विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांसाठी डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लस शिबिर आयोजित करून दिले। त्यांना यासाठी भाजपचे कॉर्पोरेट सदस्य प्रवीण पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले। सांब्रा श्री कपिलेश्वर मंदिराला धनादेश। सांब्रा येथील श्री कपिलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे। यासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थेच्या वतीने 3 लाखांचा धनादेश देण्यात आला। धर्मस्थळ संस्थेचे प्रमुख वीरेंद्र हेगडे यांच्या सूचनेनुसार संस्थेचे अधिकारी प्रदीप शेट्टी, मंजुनाथ, विनायक कंबार, कावेरी देसाई यांच्या हस्ते कपिलेश्वर मंदिराचे अध्यक्ष संतोष देसाई आणि उपाध्यक्ष शिवाजी हिरोजी यांच्याकडे बेळगाव चंदगड बस सुरू करण्याची मागणी। कोरोनामुळे बेळगाव ते चंदगड दरम्यानची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे। त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे। त्यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे। यामुळे दोन्ही राज्याच्या प्रशासनाने दखल घेऊन बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे। दोन्ही राज्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण सध्या कमी झाले आहे। सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत, परंतु 6 महिन्यांपासून बंद करण्यात आलेल्या सीमा अद्याप खुल्या नाहीत। याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे, कारण दोन्ही राज्यांच्या बस राज्यांच्या सीमापर्यंतच प्रवास करत आहेत। चंदगड भागातील विद्यार्थी बेळगावात शिक्षणासाठी येतात, मात्र बसेस बंद असल्याने प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे। बेळगाव भागातील बहुतांश शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत, मात्र या भागातील बस सेवा सुरू नाही। बस बंदमुळे विद्यार्थ्यांना बेळगावला येण्यासाठी कसरत करावी लागत आहे। खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे। इनहरविल क्लब तर्फे सेंट पॉल मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन।
इनरव्हील क्लब ऑफ बेलगामतर्फे विविध शाळांमधील पौगंड अवस्थेतील मुलांसाठी दर्श उपक्रमाअंतर्गत सेंट पॉल स्कूलच्या 10वी इयत्तेत शिकत असलेल्या मुलांना डॉक्टर कमलाकर आचरेकर यांनी मार्गदर्शन केले। याला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला। उपप्राचार्य फादर सेबिस्टियन यांनी क्लबचे आभार मानले। अध्यक्ष सुषमा शेट्टी, माजी अध्यक्षा स्मिता दळवी, बेला शिवलकर, प्रीती भंडारे आदी उपस्थित होते। निपाणीतील मोतीवाला शुभरत्न केंद्र एकमेव असल्याची माहिती। निपाणीतील रत्नशास्त्र व्यवसायात काम करणारे स्वर्गीय H.A. मोतीवाला यांचे शुभरत्न केंद्र फक्त निपाणीतच असून या व्यतिरिक्त कोठेही हा शुभरत्न केंद्राचा व्यवसाय सुरू नाही। निपाणीत त्यांचे वारसदार A.H. मोतीवाला हे एकमेव व्यवसाय करीत असल्याची माहिती स्वर्गीय H.A. मोतीवाला यांच्या पत्नी श्रीमती R.H. मोतीवाला यांनी दिली। निपाणी शुभरत्न केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी रत्नशास्त्री A.H. मोतीवाला हे उपस्थित होते। मोतीवाला परिवाराची निपाणी वगळता कोठेही शाखा नाही किंवा अन्य कोणीही हा व्यवसाय करीत नाहीत। त्यामुळे ग्राहकांनी शुभरत्न केंद्राशी असलेला संबंध निपाणीशी निगडीत ठेवावा। इतरत्र कोणाही गैरसमज केल्यास त्यास शुभरत्न केंद्राचा संबंध राहणार नसल्याचे A.H. मोतीवाला यांनी सांगितले। वडिलांनी जी 5 पिढ्याची आमची जी परंपरा आहे ही गेली 30 वर्ष झालं निपाणीमध्ये आमची एकमेव सेवा शुभरत्न केंद्र या नावाने सुरू आहे। व वडिलांनी आपल्या हयातीतच ही विद्या मला अर्पित केलेली होती। वयाच्या 13व्या वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी मला तो ज्ञान दिला आपल्या पिढीचा व्यवसाय। इतर आमचे कुणालाही बंधू भगिनी आमच्या कुणालाही ती विद्या दिलेली नाही। जर त्यांच्या नावाचा वापर करून असं कोणी सांगत असेल की त्यांची पिढी आहे आणि या पद्धतीने जर कोणी करत असेल तर यासाठी सुज्ञ नागरिकांनी जागृत राहण्याची गरज आहे। आणि जरी काय तिथं व्यवहार चुकीचा होईल तर ह्याला आम्ही जबाबदार नाही। निपाणी ते शुभरत्न केंद्र अशा ह्या व्यवहाराशी काहीही त्याचा संबंध नाही। गोकाक धबधबा येथील 140 खडकात पडून देखील युवक बचावला। मित्रांसमवेत गोकाक फॉल्स येथे फिरायला गेलेला युवक सेल्फी फोटो काढण्याच्या नादात 140 फूट दरीत कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजता गोकाक फॉल्स येथील महालिंगेश्वर मंदिरानजीक घडली। प्रदीप सागर वय 27 राहणार गुलबर्गा असे बचावलेल्या युवकाचे नाव आहे। आपल्या मित्रांसमवेत गोकाक फॉल्स बघण्यासाठी आला होता। सर्व मित्र पुढे गेले होते। एकटाच मंदिराच्या कॉर्नरच्या कठड्यावर थांबून मोबाईलवर सेल्फी घेत असताना त्याचा तोल गेल्याने तो 140 फूट खोल दरीत खाली कोसळला गेला आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता। पहाटे 3च्या दरम्यान शुद्धीवर येताच त्याने तिथून बाहेर पडण्यासाठी रस्त्याची शोधाशोध केली। यानंतर तिथूनच आपल्या मित्राला फोन लावून सांगितले गेले की मी दरीत पडलो आहे, शुद्धीवर आलो असून मला घेऊन जायला तुम्ही या असा संदेश देताच त्याच्या मित्राने गोकाक पोलीस स्थानक आणि अग्निशामक दलाला संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती सांगण्यात आली। श्रीपेवाडी ग्रामस्थांचे मंत्री शशिकला जोल्ले यांना निवेदन। श्रीपेवाडी येथे मराठी शाळेच्या नूतन खोलीच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले आल्या असता शिरपेवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले। शिरपेवाडी जत्राट ग्रामपंचायत हद्दीतील 16 एकर गायरान जागेवर शिरपेवाडी जत्राट गावातील विधवा, गरीब, दलित आणि इतर समाजातील लोकांना ही जागा द्यावी या आशयाचे निवेदन उपस्थितांच्या हस्ते मंत्री शशिकला जोल्ले यांना देण्यात आले। यावेळी माध्यमांशी बोलताना देवगोंडा शिंपूगडे म्हणाले, शिरपेवाडी जत्राट हद्दीतील गायरान जागेवर निपाणी येथील एका विशेष समाजाला घरकुल योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे। या प्रस्तावाला शिरपेवाडी जत्राट ग्रामस्थांचा विरोध असून त्या जागेवर शिरपेवाडी जत्राट येथील विधवा आणि इतर समाजातील गोरगरीब लोकांना या जागेवर घरे बांधून द्यावीत अशी विनंती करणारे निवेदन शिरपेवाडी ग्रामस्थांकडून मंत्री जोल्ले यांना देण्यात आल्याचे सांगितले। सौ शशिकला जोल्ले यांना सर्व श्रीपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आज एक निवेदन देण्यात आलेले आहे। त्या निवेदनामध्ये असं आहे की जे जत्राट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 14 एकर गायरान आहे त्या गायरानीवर फक्त जत्राट ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या श्रीपेवाडी व जत्राट ग्रामपंचायतीतील लोकांचाच अधिकार आहे आणि ते त्यांनाच मिळावं। श्रीपेवाडी व जत्राट या गावाकरिता श्रीपेवाडीच्या हद्दीमध्ये असणारं जे गावरान 14 एकर जमीन आहे यापूर्वी ती तशी जास्त होती, मात्र आता शिल्लक जी आहे ती 14 एकरच आहे। कारण यापैकी इंटरेस्ट एरियासाठी पुष्कळ जमीन दिलेली आहे, ती देण्याबद्दलचं काय म्हणजे आमचं चुकीचं धोरण आहे असं नाही म्हणत, कारण लोकांना रोजगार मिळाला आहे।
शिवाय चर्मकार समाज किंवा रोहिदास नगर नावाची एक वसाहत त्या ठिकाणी बाहेरचे लोकांच्यासाठी वसवलेली आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की श्रीपीवाडी आणि जत्राडमध्ये SC ST व इतर समाजाकरिता जी जमीन आहे म्हणजे त्या लोकांना जमीन पण नाही, घरं नाहीत आणि ते बेघर आहेत. अशा लोकांच्यासाठी सुद्धा त्याचा थोडा लाभ मिळावा आणि जे खरोखर भूमिहीन वगैरे लोक आहेत अशा व्यक्तींच्यासाठी त्याचा घरासाठी म्हणून लाभ व्हावा अशाकरिता सरकारनं त्यासाठी त्या जमिनीपैकी उपलब्ध जागा करून द्यावी. टिळकवाडी विभाग आणि सेंट पॉल यांना विजेतेपद. टिळकवाडी येथील बालिका आदर्श आणि टिळकवाडी शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित हनुमान चषक आंतरशालेय शिक्षकांच्या थ्रोबॉल स्पर्धेत सेंट पॉल्स व्हॉलीबॉल स्पर्धेत टिळकवाडी अ संघाने प्रतिस्पर्धांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. पुरुषांच्या व्हॉलीबॉल पहिल्या उपांत्य सामन्यात उत्तर विभागाने कॅन्टोन्मेंट इंग्रजी शाळेचा 25-14, 25-14 असा तर दुसऱ्या सामन्यात उपांत्य सामन्यात टिळकवाडी अ संघाने कॅन्टोन्मेंट मराठी शाळेचा 25-15, 18-25, 15-10 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत टिळकवाडी अ संघाने उत्तर विभागाचा 25-14, 25-14 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. महिला थ्रोबॉल अंतिम सामन्यात सेंट पॉल शाळेने DP शाळेचा 21-14, 22-20 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे महानगरपालिकेचे उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक अनंत सोमनाचे, SK सोसायटीचे उपाध्यक्ष SY प्रभू, बीटा स्पोर्ट्स क्लबचे संचालक सौरभ बिर्शे, मुख्याध्यापिका नवीना शेट्टीगार, ऋतुजा जाधव, सविता JK, गायत्री शिंदे, भैरू पाटील, डॉक्टर सॅव्हियो एब्रो, सिस्टर अँथोनेट या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ मराठी विद्यानिकेतन आणि VM शानबाग, उत्कृष्ट कॅचर मोनिका लोबो, उत्कृष्ट थ्रोवर नीता तुकार, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू उमेश बेळगुंदकर, उत्कृष्ट फिल्टर श्रीहरी लाड, उत्कृष्ट स्मशर बसवराज लेमिनमनी यांना चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख विवेक पाटील, चंद्रकांत पाटील, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, बापूसाहेब देसाई, अर्जुन भेकने, उमेश बेळगुंदकर, उमेश मझुकर, BG सोलोमोन, रामलिंग परीट, HB पाटील, शांताराम कडोलकर, संतोष दळवी, पंच SR शिंगाडे, शंकर कोलकार, नागराज भगवंतनावर, मंजुनाथ H यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गावडे यांनी केले. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बेंगलोर बाद फेरीत. ग्लेन मॅक्सवेलचे धडाकेबाज अर्धशतक आणि यजुवेंद्र चहलच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये रविवारी पंजाब किंग्सवर 6 धावांनी सरशी साधली. या विजयासह बेंगलोरने बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत मनूचा दुहेरी सुवर्णवेध. ऑलिम्पिकपटू मनू भाकरच्या दुहेरी सुवर्ण कमाईमुळे भारताने ISSF कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांवर नाव कोरले. भारताला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र, महिला आणि पुरुष सांघिक अशा तिन्ही गटात सुवर्ण पदक जिंकण्यात यश आले. भारताची 19 वर्षीय नेमबाज मनूने या स्पर्धेत अचूक वेध साधताना 3 सुवर्ण पदके आपल्या नावे केली आहेत. सरबजोत सिंग सोबत मिश्र सांघिक गटात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर मनूने 10 मीटर एअर पिस्तुलाच्या महिला सांघिक गटात रिदम सांगवान आणि शिखा नरवालसह खेळतानाही सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत बेलारूसला 16-12 असे पराभूत केले. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतही भारताने वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान मिळविले होते. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना अनिर्णित कसोटी भारताचा दबदबा. भारत ऑस्ट्रेलिया महिला संघातील एकमेव कसोटी क्रिकेट सामना अखेर अनिर्णित राहिला. मात्र पावसाने खेळ खंडोबा केलेल्या प्रकाश झोतातील या 4 दिवसीय लढतीत भारतीय खेळाडूंनी प्रामुख्याने वर्चस्व गाजवले. शनिवारच्या 3 बाद 143 धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाची 9 बाद 141 अशी अवस्था झाली. पूजा वस्त्रकाराने 3 तर झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा आणि पदार्पणवीर मेघना सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविल्यामुळे भारताने पहिल्या डावात आघाडी मिळविली. एलिस पेरी आणि ॲशले गार्डनर यांच्या अर्धशतकामुळे
ऑस्ट्रेलियाने किमान फॉलो ऑन टाळून डाव घोषित केला. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.